हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। खूप सारे कमेंट्स मी बघितले आहेत जे सर्च करत आहे हाऊ टू चूज बेस्ट अल्ट कॉइन्स फॉर लॉंग टर्म। लॉंग टर्म साठी कॉइन्स कशा पद्धतीने सिलेक्ट करायचे आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे, सगळे इम्पॉर्टंट पॉइंट्स या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। तसेच तुम्ही कॉइन्स सिलेक्ट केल्यानंतर जिओटस क्रिप्टो एक्सचेंज वरती INR सोबत ट्रेड करू शकता। सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणत्याही पद्धतीचे तुम्हाला डाउट्स नसणार आहे। सगळ्यात आधी आपल्याला coinmarketcap.com हेल्प करेल मार्केटला अनालाइज कशा पद्धतीने करायचे आहे व कोणते कॉइन्स कोणत्या कॅटेगरीमध्ये लिस्ट केलेले आहेत। ट्रेंड जर तुम्ही बघितलात, हाइप्स कोणत्या कॉइन्सचा चालू आहे सध्या, मेम कॉइन्सचा, बरोबर। मेम कॉइन्स कोणत्या चेन वरती लिस्ट होतात? ऑब्विसली तुम्ही जर मेम कॉइन्स बघितलात, ट्रेड फीसला रिड्यूस करण्यासाठी जे काही मेम कॉइन्स आहेत ते सोलाना ब्लॉकचेन वरती लिस्ट होतात। म्हणजे काय, कॉइन्स कोणत्याही लिस्ट होऊ दे, कोणत्याही पद्धतीचे कॉइन्स असो, स्कॅम टोकन्स असो किंवा पॉप्युलर टोकन असो, जसं की डॉज कॉइन, शिबा INU, पेपे टोकन, विफ टोकन आहे, हे सगळे टोकन्स जे लिस्ट होतात ते डायरेक्टली सोलाना ब्लॉकचेन वरती लिस्ट होतात। तर सगळ्यात मेन फॅक्टर जे आहे, सोलाना तुमच्यासाठी बेस्ट कॉइन असणार आहे। ट्रेंड कोणताही असो, मेम्स असो, AI मेम्स असो, सगळे कॉइन्स फी रिड्यूस करण्यासाठी सोलाना ब्लॉकचेन यूज करत आहे। तर फर्स्ट तुम्हाला कोणत्या कॉइनवर लक्ष द्यायचं आहे? सोलाना टोकन हे तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे। आणि सोलाना टोकन ट्रेड करण्यासाठी तुम्हाला सिम्पली जिओटस क्रिप्टो एक्सचेंज वरती यायचं आहे। इथे तुम्ही सिम्पली सोल सर्च करा, वेगवेगळे पेअर्स तुम्हाला मिळतील। USDT आहे, तसेच तुम्ही INR पेअर सोबत ट्रेड करू शकता। साइन अप तुम्हाला माझ्या लिंक थ्रू करायचं आहे। लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे। तसेच तुमच्यासाठी 2 प्रोमो कोड्स आहेत, जर तुम्ही माझ्या लिंकनी साइन अप कराल। साइन अप प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर KYC करा, अकाउंट व्हेरीफाय करा, त्यानंतर तुम्ही इथे सोल पेअरला येऊ शकता। सोल पेअर मध्ये तुम्हाला सोल INR पेअर मध्ये येऊ शकता। इथे तुमच्या समोर कंप्लीट डॅशबोर्ड आहे। इथे तुम्हाला दिसेल लास्ट प्राइस काय आहे, 24 आवर मध्ये किती चेंजेस झाला आहे, व्हॉल्यूम काय आहे। इथे कंप्लीट चार्ट तुम्हाला इथे दिसेल, तसेच ऑर्डर बुक दिसेल, कशा पद्धतीने बायर्स आणि सेलर्स इथे बिड्स लावत आहेत। आता तुम्हाला समजलं असेलच कॉइन कशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे आणि कॉइनच्या बिहाइंड कोणकोणते फॅक्ट्स तुम्हाला चेक करायचे आहेत। तर ते डेटा झालं आणि सिम्पली तुम्हाला जिओटस वरती कशा पद्धतीने स्विच करायचं आहे, हे झालं सोलाना ब्लॉकचेन बद्दल। आता सोलाना ब्लॉकचेन मध्ये कॉइन्स कशा पद्धतीने परफॉर्म करतील आणि कशा पद्धतीने तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट व्हायचं आहे। लेट्स से आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे अल्ट कॉइन्स आहेत। ऑल वरती क्लिक करा, इथे तुम्हाला सगळ्यात मोठा कॉइन दिसेल, ते म्हणजे बिटकॉइन। बिटकॉइन मध्ये किती प्रमाणात व्हॉल्यूम फ्लो करत आहे तुम्ही इथे पाहू शकता। 2 ट्रिलियन मार्केट कॅप BTC मध्ये फ्लो होत आहे। ओव्हरऑल मार्केट कॅप किती आहे क्रिप्टोकरन्सीचा, इथे तुम्ही पाहू शकता 3.71। 3.71 मध्ये मार्केट कॅप BTC किती होल्ड करत आहे, 2 ट्रिलियन। आणि बाकीचा जो व्हॉल्यूम फ्लो होत आहे ते म्हणजे बाकीच्या अल्ट कॉइन मध्ये। त्यामध्ये तुम्ही इथेरियमचा अनालिसिस करू शकता। इथेरियम मध्ये किती प्रमाणात व्हॉल्यूम फ्लो होत आहे, $477 बिलियन इथेरियम मध्ये फ्लो करत आहे। आता यामध्ये मेजर डिफरन्स तुम्हाला कळाला असेलच। सगळ्यात जास्त व्हॉल्यूम कोणता कॉइन इथे होल्ड करत असेल ते म्हणजे बिटकॉइन। ह्यामध्ये 2 ट्रिलियनचा मार्केट कॅप ऑलरेडी इन्व्हॉल्व आहे। त्यामध्ये ऑलमोस्ट 500 बिलियन तुम्ही कन्सिडर करू शकता त्या इथेरियम मध्ये इन्व्हॉल्व झाले आहे। तर तुम्हाला टॉप प्रायोरिटी कोणाला द्यायची आहेत, एक तर बिटकॉइन आहे, त्यानंतर इथेरियम आहे। ह्यामध्ये तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ मधला 30 ते 40% फ्लो इथे तुम्ही इन्व्हॉल्व करू शकता। आता राहिले तुमच्याकडे किती, 60% पोर्टफोलिओ। 60% पोर्टफोलिओ मध्ये 10% तुम्हाला काढून ठेवायचं आहे, ते म्हणजे रिस्की टोकन साठी। रिस्की टोकन पण आहे, तसेच ट्रेंड पण आहे। ओके, तर 10% तुम्ही इथे पाहू शकता। मेम कॉइन्स मध्ये टॉप 10 कोण आहे, फर्स्ट मध्ये डॉज कॉइन आहे, सेकंड मध्ये शिबा INU आहे, आणि थर्ड मध्ये पेपे आहे, फोर्थ मध्ये विफ आहे, बॉन्क आहे, फ्लोकी आहेत। असे तुम्ही 10 कॉइन्स सिलेक्ट करा, ते असेल तुमच्या 10% पोर्टफोलिओ साठी। त्यानंतर सोल ब्लॉकचेन वरती लिस्टेड आहेत, हे कॉइन्स तुम्ही इन्व्हॉल्व करू शकता 10% पोर्टफोलिओ मध्ये, आणि 20 to 30% तुम्ही इन्व्हॉल्वमेंट करू शकता AI कॉइन्स मध्ये। म्हणजे 40% तुमचा गेला BTC आणि इथेरियम मध्ये, 20% तुमचा गेला मेम टोकन्स मध्ये, अजून एक 20% तुम्हाला इन्व्हॉल्व करायचं आहे AI कॉइन्स मध्ये। DeFi पण तुमच्यासाठी वेल अँड गुड असणार आहे। ट्रेंड थोडासा इथे डाऊन गेला आहे DeFi नेटवर्क्सचा, ह्यामध्ये 5% to 10% इथे कन्सिडर करू शकता। तर अशा पद्धतीने व्हॉल्यूमला तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला प्राइस कडे न बघता मार्केट कॅप कडे इथे इन्व्हॉल्वमेंट करायचं आहे। जेवढं तुम्ही मार्केट कॅपला क्लिअरली समजाल तेवढं तुमचे कॉइन्स इथे बेस्ट असतील।
कॉइन सिलेक्शन तुम्हाला समजलं. प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी योग्य आहे जिओटस. जिओटस हे इंडियन FIU रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहू शकता, मोबाईल नंबर दिला आहे, तसेच इथे ईमेल दिला आहे. सिम्पली तुम्ही इथे चॅटचा पण इथे हेल्प घेऊ शकता. तसेच वेगवेगळ्या नेटवर्क्स वरती कनेक्टेड राहा. व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, लिंक्डइन आहे, टेलिग्राम आहे आणि तसेच युट्यूब चॅनलला कनेक्टेड राहू शकता. ट्विटर अकाउंट इथे अवेलेबल आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जिओटस वरती क्रिप्टोकरन्सीज फाइंड आउट करू शकता. पॉप्युलर क्रिप्टोकरन्सीज एनालिसिस साठी कॉइन मार्केट कॅप आहे. ट्रेडिंग साठी जिओटस क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे. आणि कॉइनला जर तुम्हाला डीपली एनालिसिस करायचं असेल तर ट्रेडिंग व्यू तुमच्यासाठी इथे कायम अवेलेबल आहे. बेस्ट रिसोर्सेस तुमच्यासाठी अवेलेबल आहे. फक्त नॉलेज तुमचा तगडा करण्यासाठी व्हॉल्यूमला जास्ती फोकस करा. त्यानुसार तुम्ही व्हॉल्यूमला जर फॉलो केला तर तुमचे फेलियर चान्सेस क्रिप्टोकरन्सीमध्ये ऑलमोस्ट 0 होतील. तर अशा पद्धतीने व्हॅल्युएबल कंटेंटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती कनेक्टेड राहू शकता. इथे वेगवेगळे गिव्ह अवेज तसेच रिवॉर्ड्स कोणकोणते अवेलेबल आहेत ते इथे पब्लिश केले जातील. आणि तुम्ही सोबतच ट्विटरला देखील इथे कनेक्टेड राहू शकता. ट्विटरवरती मी रिअल टाइम ट्रेड्स तसेच क्रिप्टोकरन्सी अपडेट्स इथे पोस्ट करत आहे. त्यासाठी तुम्ही इथे जॉईन करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. तर तशा पद्धतीने तुम्ही जॉईन करू शकता. क्रिप्टोकरन्सी मध्ये अर्न करू शकता. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आजच्यासाठी इतकेच. बाय.